प्रतियोत्स्यामि पूजार्ह वरिसूदन भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन प्रतियोत्स्यामि पूजार्ह वरिसूदन कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन येषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्ह वरिसूदन। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबा यांच्या हृदयातून ग्रंथाचं स्वरूप धारण करून अवतीर्ण झालेला विश्वातील एकमेव द्वितीय स्वरूपाचा एक अलौकिक स्वरूपाचा ग्रंथ अर्थात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा आपण क्रमशः प्रारंभापासून चिंतन करत असताना आतापर्यंत पहिल्या अध्यायाचा साकल्याने विचार करून द्वितीय अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकापर्यंत विचार केलेला आहे। पहिल्या अध्यायामध्ये युद्धाकरिता भक्तराज अर्जुनाच्या समोर संपूर्ण नातेवाईकांचा समाज उभा आहे आणि म्हणून भगवंताची अर्जुनाच्या विषयी असणारं प्रेम प्रगट करत असताना देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असं ज्ञानोबा चिंतन करतात। भगवंताने अर्जुनाचं सारथी होण्याचं पत्करलं, किंबहुना अर्जुनाने दिलेल्या सगळ्याच आज्ञा पाळल्या। ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दोही सैन्या माझी केला उभा तेने असं ज्ञानोबा म्हणतात। अर्थात भगवंतानी भक्तराज अर्जुनाची आज्ञा पाळली। दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करा अशी आज्ञा असताना भगवंताने रथ उभा करत असताना एक चातुर्य दाखवलं। भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ पश्येतां समवेतान करून इति भगवंत असं म्हणतात एतान करून पश्य या संपूर्ण कौरवांना बघ। भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर रथ उभा झाल्यानंतर साहजिकच अर्जुनाच्या अंतकरणामध्ये कृपा करुणा दयेचा भाव निर्माण झाला की जो युद्धाच्या प्रसंगी अजिबात उपयोगाचा नाही। ज्या प्रसंगाला अंतकरणात जो भाव निर्माण व्हायला पाहिजे त्याच भावाची त्या ठिकाणी आवश्यकता असते। एखादा वैद्य असेल, रोग्याचा असणारा रोग निवृत्त करायचा असेल तर या रोग्याच्या शरीराला मी आता कोणत्या प्रकारचं शस्त्र लावू असा भाव धारण करून चालत नाही। रोगाची शस्त्रक्रिया करत असताना त्याच्या अंगाला ज्याप्रमाणे चाकू लावावाच लागतो तसं क्षत्रियाला देखील युद्ध करत असताना दयेचा भाव अंतकरणात धारण करणं अजिबात योग्य नाही। पहिल्या अध्यायामध्ये हे भगवंताच्या समोर अर्जुन सगळं सांगत आहे की मला युद्ध करावंसं वाटत नाही। न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किं भोगेर जीविते नवा या सर्व आततायी पुरुषांना मारून देखील मला पापच लागेल। यापेक्षा निशस्त्र असणाऱ्या मला या सर्वांनी जरी माझा घात केला तरी ते मला चांगला आहे असं अर्जुनाने सांगितलं आणि आपल्या स्वकीयांच्या विषयी असणारा पराकोटीचा भाव धारण केल्यामुळे अर्जुनाच्या अंतकरणात जो करुणाभाव निर्माण झाला त्यामुळे परिणाम असा झाला। ज्ञानोबाराय सांगतात ते उडी घातली खाला रथोनिया सरळ सरळ अर्जुनाने रथावरून जमिनीवर उडी टाकली आणि आता मी विसृज सशरम चापम शोक संविग्न मानसह कोणत्याही प्रकारचं मी युद्ध करणार नाही। भक्तराज अर्जुनाला प्राप्त झालेला मोह आपण निवृत्त केला पाहिजे। स्वधर्माच्या विषयी अधर्माचा भाव निर्माण झालेला आहे, स्वकीयांच्या विषयी प्रेम किंवा मोह निर्माण झालेला आहे। ज्या कर्मामधून आपल्याला पराकोटीचं पुण्य प्राप्त होतं त्या पुण्यकर्माच्या ठिकाणी आपल्याकडून हिंसा घडल्यामुळे पाप प्राप्त होईल हा विरोधी भाव निर्माण झालेला आहे। अर्जुनाला 2 प्रकारचा मोह प्राप्त झाला। एक तर आत्मस्वरूपाच्या विषयी प्राप्त झालेला मोह तोही वेगळ्या प्रकारचा आहे आणि स्वतःच्या स्वधर्माविषयी प्राप्त झालेला मोह अविचार तोही वेगळ्या प्रकारचा आहे। अर्थात भगवंत दोन्ही प्रकारच्या मोहाची निवृत्ती करणार आहे। या दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून तर जवळपास 30व्या श्लोकापर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान प्रदान करून आत्मविषयक असणारा मोह भगवंत निवृत्त करणार आणि मग बुद्धियोग किंवा निष्काम कर्म सांगण्याच्या संबंधाने सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो तो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी पाप तुला प्राप्त होणार नाही हा स्वधर्माच्या विषयी असणारा जो मोह आहे तोही भगवंत निवृत्त करणार आहे। दोन्ही प्रकारचा मोह निवृत्त करण्याची भगवंताची जबाबदारी आहे। म्हणून मागच्याच श्लोकाचा एक संदर्भ घेऊन संजय असं म्हणतात की राजा काय झालं तम तथया कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम विषिदंतमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। हे अर्जुन संपूर्ण अश्रुकुल झालेला आहे,
नेत्रातून अश्रुधारा वाहत आहे आणि शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला भक्ताचे असणारे अंतकरणावर राज्य करणारे प्रभू अर्जुनाला असं म्हणतात की हे अर्जुना, युद्धाच्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी हा कश्मल वाईट स्वरूपाचा मोह कुठून निर्माण झाला? का बरं? कारण युद्धाच्या ठिकाणी प्राप्त झालेला मोह आर्य पुरुष कधी धारण करत नाही. धारण केलेला हा मोह कधी स्वर्गाला प्राप्त करून देत नाही. आणि तुझ्या अंतकरणात निवृत्त झालेला जो मोह आहे हा कीर्तिकारक देखील नाही. कोणतंही कर्म करत असताना, काल बाबांच्या मुखातून आपण हा विचार श्रवण केलेला आहे, कोणतंही कर्म करत असताना त्या कर्माच्या माध्यमातून 3 गोष्टी मनुष्याने पाहिल्या पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, आपण करत असलेलं कर्म महापुरुषांना मान्य होतं की नाही हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. या कर्मापासून आपल्याला पारलौकिक सद्गती प्राप्त होईल की नाही हे दुसऱ्यांदा पाहिलं पाहिजे. आणि कीर्तीचा विचारही मनुष्याने केला पाहिजे. ज्याची अपकीर्ती होती असं अपकीर्तिकारक कर्म मनुष्याने कधीच करू नये. ज्ञानोबाऱ्या पुढे तोच विचार सांगणार आहे, जान तेनी तवचे जे आवे, जब अपकीर्ती अंगान पवे, सांग बा केवे निघावे थोनिया. अपकीर्ती जोपर्यंत अंगाला लागत नाही तोपर्यंत जाणता मनुष्य जगत असतो. अपकीर्तीचा कलंक आला की त्याला इहलोक सोडून जावासा वाटतो. म्हणून कीर्तिकारक कर्म करावं, पारलौकिक गती प्राप्त करून देणारं कर्म करावं आणि महापुरुषांनी सेवन केलेलं आहे असं कर्म करावं. अर्जुना, तो युद्धाचा परित्याग करण्याचा विचार करतो आहे. युद्धाचा परित्याग करणं या 3 कसोटीमध्ये बसत नाही, म्हणून हे तुला योग्य नाही. क्लिबतेच्या भावाला तो प्राप्त होऊ नको की जो तुला विराट राजाच्या नगरीमध्ये 1 वर्षापर्यंत प्राप्त झालेला होता. या सर्वाचा परित्याग करून क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तो असं म्हणतो आहे की न कांक्षे विजयम कृष्ण गांडीवं संसते हस्तात्वक्चैव परिदह्यते वेपतुष्टमे शरीरे मे रोमहर्षस्य जायते. क्षुद्रम हा हृदयाचा दुर्बलतेचा भाव एक क्षुद्र आहे, कनिष्ठ आहे. याचा परित्याग करून तो युद्धाकरता प्रवृत्त हो. इथं पाठीमागचा जरी विचार केला तर भगवंताने अर्जुनाला सांगण्याकरता त्याचा भूतकाळातला असणारा पराक्रम त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी कधी असं होतं, वर्तमान काळामध्ये एखादा व्यक्ती जर हातपाय गाळत असेल, त्याला आपल्या पराक्रमाचा विसर पडला असेल, तर भूतकाळातला पराक्रम स्मरण करून दिल्यानंतर वर्तमान काळामध्ये देखील तो तेवढंच पराक्रमाचं कार्य करू शकतो. रामायणामध्ये थोडंसं घेऊन चालतो तुम्हाला. ते काय झालं, सीता मातेचा शोध करण्याकरता त्या वानरांचे 4 समूह तयार करण्यात आले आणि 4ही दिशेला पाठवले. बाकीचा विस्तार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. दक्षिण दिशेला पाठवलेला वानरांचा जो समूह आहे त्या समूहामध्ये जामवंत आहे, हनुमंतराय आहेत, नलनील आहेत, अंगद आहे. हे समुद्राच्या काठावर प्राप्त झाले आणि हे आपलं भक्ष्य आहे असं जटायूच्या भावाने संपत्तीने बघितल्यानंतर तो यांचं भक्षण यांना खाण्याकरता आला. फार मोठा आहे तो जटायूचा भाऊ संपाती, ज्याचे की सूर्याची स्पर्धा करत असताना पंख जळाले होते. आणि म्हणून हे वानर तर आपलं भक्ष्य आहे, यांना खाण्याकरता जेव्हा तो आला तेव्हा या सर्वांनी विचार केला की आता वाचणं शक्य नाही. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. जय श्रीराम म्हटल्यानंतर तो संपत्ती जागेवरच थांबला, कारण त्याला माहिती आहे आपला मोठा भाऊ जटायू हा प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. आणि ज्या अर्थी प्रभू रामचंद्राचं हे स्मरण करतात त्या अर्थी हे माझ्या भावाचे बांधव असल्यामुळे मला देखील भावा समानच आहे आणि यांचा घात करणं योग्य नाही. म्हणून तो संपत्ती थांबला आणि सर्वांना विचारलं की तुम्ही कशा करता आलात. या सर्वांनी निवेदन दिलं की आम्हाला जानकी मातेचा शोध घ्यायचा आहे म्हणून आम्ही आलेलो आहे. मग काय झालं, आम्हाला माहिती नाही जानकी माता कुठं आहे. त्या संपत्तीनं सांगितलं माझ्याकडे सिद्धी आहे, मी इथून बघून सांगू शकतो जानकी माता कुठं आहे म्हणून. म्हणून त्याने ते बघितलं डोळ्याने आणि सांगितलं की रावणाच्या नगरीमध्ये एक अशोक नावाची वाटिका आणि तिथे जानकी माता विराजमान आहे एका वृक्षाखाली. परंतु तुम्हाला तिथं जायचं असेल तर हे शतयोजन विस्तार आहे समुद्राचा, जावं लागेल, तुम्हाला उडी मारून जावं लागेल. मग तिथं प्रत्येकाने आपलं सामर्थ्य सांगितलं. काही जण म्हणले शतयोजन आहे ना, माझी उडी 20 योजनपर्यंत जाऊ शकते, उपयोग होणार नाही ना, मध्यंतरी जलसमाधी घ्यावी लागेल, 20 योजनाचा उपयोग नाही. दुसऱ्या जणाने सांगितलं 50 योजनपर्यंत मी जाऊ शकतो, उपयोग नाही. काहींनी सांगितलं मी 100 योजन जाऊ शकतो, माघारी नाही येऊ शकत, तरी उपयोग नाही. मग ते हनुमंतराय गप बसले होते. जामवंताला माहिती होतं जोग सहस्र योजन पर भानू, हे सामान्य नाही ना, किती पण उंच उडी मारू शकतात. त्यांनी ते स्मरण करून दिलं हनुमंतरायाला की तुम्ही सामान्य नाहीत म्हणे. लहानपणी जन्माला आल्याबरोबर तुम्ही सूर्याचा ग्रास करण्याकरता निघाले होते, त्यापेक्षा हे अंतर फार कमी आहे. हनुमंतराय तुम्ही जाऊ शकता. त्या पराक्रमाचं स्मरण करून दिलं आणि हनुमंतरायाची छाती अशी फुगू लागली.
भीम काय स्वरूप धारण केलं ना, उड्डाण केलं. ज्या पर्वतावर हनुमंतराय उभे होते तो पर्वत पाताळात गेला. पाताळात म्हणजे प्रतिसाद किती असेल बघा. हनुमंतरायाने उड्डाण केलं तेवढंच बळ खाली पडलं की नाही, ते पर्वतावर परिणाम झाला, तो गेला पाताळामध्ये. हनुमंतरायाने उड्डाण केले हे सगळं मला पुढं विस्ताराने सांगायचं नाही, परंतु पराक्रमाची आठवण करून दिल्यानंतर व्यक्ती गप्प असलेला देखील पराक्रम करू शकतो. म्हणून भगवंत असं म्हणतात, तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी, तुवा संग्रामी हरजिंक केला निवात कवचांचा ठाये फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे सगळं सांगितलं, याचा परिणाम अर्जुनावर काहीच झाला नाही. भगवंत असं म्हणतात, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. क्षत्रियाच्या ठिकाणी नपुंसकतेचा भाव निर्माण होणं, पुरुषत्वाचा अभाव निर्माण होणं हे योग्य नाही अर्जुना. न एतत्त्वयी उपपद्यते, तुझ्या ठिकाणी हे उपपन्न होत नाही, चांगलं नाही. कारण हे निर्माण होणं हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी, ऐसे नेतू कृपावंतू नाना पर्यसेसी कवित. हे ऐकौन्य पांडुसुत काय बोले. आता या वाक्याचा अर्जुनाच्या मनावर पराक्रम करण्याचा भाव निर्माण व्हायला पाहिजे होता, पण तसा झाला नाही. ते अर्जुनाच्या अंतकरणाला वाक्य लागलं. ते कोणतं? क्लेब्यम मास मगम पार्थ, क्लिबतेच्या भावाला तू प्राप्त होऊ नको, क्षुद्र असणारा हृदयाचा दुर्बलपणा टाकून दे. असा हा सगळा भाव जो आहे अर्जुनाच्या अंतकरणाला लागला. ज्ञानोबा तसं ते पुढे करणार आहे. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदन, युष्भिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. हे मधुसूदन, अरिसूदन, अहम संखे पूजार्हो भीष्मं च द्रोणं युष्भिः कथम प्रतियोत्स्यामि. हे अरिसूदन, शत्रूंचा नाश करणारा. हे मधुसूदन, मधु नावाच्या दैत्याचा नाश करणारा. दोन दोन विशेषणं वापरले. काय? मधुसूदन सरस्वतीने असं सांगितलं. दोन विशेषणं का वापरले? शोकाने अत्यंत व्याकुळ झालेला अर्जुन आहे म्हणून कोणतं भगवंताचं नाव उच्चारण करावं हे समजेना, दोन दोन विशेषण वापरून टाकले. हे मधुसूदन, हे अरिसूदन, संखे या रणांगणावर पूजार्हौ, पूजा करण्याकरता योग्य असणारे, भीष्मम च द्रोणम, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य, अहम यांच्याबरोबर, युष्भिः बाणांच्या सोबत, कथम प्रतियोत्स्यामी मी कसं बरं युद्ध करू. त्याचा भाव असा आहे, जी जी माणसं पूजनीय असतात त्यांच्याबरोबर युद्ध करणं योग्य नाही. मग ते बाणांचं असो किंवा शब्दांचं असो, कारण शब्दाला देखील वाघबाण असं म्हणतात. बाणाने ही युद्ध करू नये. जिथं वाघ बाणाने युद्ध करू नये तिथं या लोखंडाच्या बाणाने कसं काय युद्ध करावं, कारण ते मला पूजनीय आहेत. त्यांची पूजा करावी, त्यांच्याबरोबर युद्ध मी करू शकणार नाही, करता येणं चांगलं नाही. हा भाव सांगितलेला आहे. नाही तिथला असा एक भाव पुन्हा सांगितलेला आहे, यांना आनंद प्राप्त होण्याकरिता लीलेनं केलं युद्ध देखील करू नये. यांना आनंद प्राप्त होण्याकरता साहजिक लीला युद्ध ज्याला म्हणतात, म्हणजे खेळाकरता केलेलं युद्ध ते देखील करू नये. तर इथे तर प्रत्यक्ष प्राण घेण्याचं जे युद्ध आहे ते मी कसं काय करू, अर्थात मी करू शकणार नाही, मला हे योग्य वाटत नाही. तिथं काही स्मृतीचे प्रमाण दिलेले आहे. म्हणजे गुरूंच्या समोर बोलत असताना गुरुम हुंकृत्य त्वंकृत्य विप्रम निर्जित्य वादतः स्मशाने जायते वृक्षः कंक गृध्रोपसेवितः, असं त्यांनी विचार केला. गुरूंच्या समोर आपण हुंकार किंवा तुंकार करून जर त्यांच्यासमोर प्रत्युत्तर दिलं किंवा वादामध्ये एखाद्या ब्राह्मणाला आपण जिंकलं तर जिंकणारा व्यक्ती किंवा त्यांना प्रत्युत्तर देणारा व्यक्ती स्मशानामध्ये वृक्ष होतो, सामान्य वृक्ष होत नाही. ज्याच्यावर कावळे आणि गिधाडं निवास करतात असा तो वृक्ष होतो. हे जर हुंकार आणि तुंकार करण्याचं फल असेल, अनिष्ट फल, तर युद्ध करण्याचं किती अनिष्ट फल असेल. म्हणून मी यांच्यासोबत युद्ध करणार नाही, हे मला पूजनीय आहेत, असं तो भाव सांगितलेला आहे. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तूची विचारी संग्राम. हा येतुलेवरी म्हणजे काय? येतपर्यंत. कोणत्या मर्यादेपर्यंत? हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे, कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांचे. देवा हे येतुलेवरी, या ओळीचा संदर्भ इथं लागतो. देवा इतक्या मर्यादेपर्यंत बोलण्याचं काही कारण नाही. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम, हे चालतंय आम्हाला. परंतु क्लेब्यम मास मगम पार्थ येतुलेवरी, हृदयाचे ढिलेपण निकयासी नव्हे, कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांचे हे येतुलेवरी. बोलावे नलगे, बोलण्याचं काही कारण नाही देवा. अवधारी, अगोदर तुम्हीच विचार करा.
आधी तूची विचारी संग्राम हा, हे सामान्य कर्म आहे का? नाही, युद्धाचं कर्म हे प्राप्त झालेलं आहे. अगोदर याचा तूच विचार कर. तू असं म्हणतो आहे की असा विचार निर्माण होणं हे पतनाला कारण जाणं आहे. पतनाला कारण नाही देवा, माझंच योग्य विचार आहे. कारण खरं तर युद्ध केलं तर मग पतन होईल. युद्धापासून विराम पावल्यानंतर पतन होणार नाही. देवाचं म्हणणं काय आहे अर्जुना? तो युद्धापासून माघारी फिरतो आहे ना. मोह धरिली आईसे होईल, ज्यास ती प्रतिष्ठा जाईल, परलोकही अंतरेल अही केसी, आणि मग पतन होईल. खरं तर युद्ध केल्यानंतर पतन होईल, युद्धाच्या अगोदर पतन होणार नाही. देवाचं म्हणणं आहे युद्धापासून परावृत्त होणं, विराम पावणं हे पतन आहे. नाही नाही, अगदी तूची विचारी संग्राम हा, हा संग्राम आहे, संग्राम. आणि संग्रामामध्ये युद्ध केलं, गुरुजनांना मारलं, त्यांचा वध झाला, तर मग पतन आहे. इथून पळून जाणं हे उत्कर्षाला कारण आहे, असा भाव अर्जुनाचा आहे. हे झुंज नव्हे प्रमाद, येत प्रवर्तलिया दिसतसे बाध, हा अवघड लिंग भेद ओढवला आम्हा. आपल्या कृतीतून कधीही मोठ्या मनुष्याचा अवमान होता कामा नये. उघड लिंगभेद, लिंगभेद शब्दाचा अर्थ आहे मोठ्या माणसाचा उच्छेद करणं. आणि ओढवला म्हणजे प्राप्त झाला. ते पूर्वपुण्य ठेवा, ओढवला आहे की नाही, ओढवला म्हणजे प्राप्त झाला. हे झुंज नव्हे प्रमाद, क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं कर्म हे युद्ध आहे. ते शौर्यम तेजो धृतिरेदाक्षम योद्धे चाप्य पलायनम, युद्धाच्या ठिकाणी कधीही पळून न जाणं, हे क्षत्रियांच्या बाबतीमध्ये 5वा गुण महत्वाचा सांगितलेला आहे. 5वा गुण, ज्याप्रमाणे ते आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्यापुढे, तेवी समोर शत्रूपुढे होणे जे का, हा क्षत्रियाचे आचारी 5वा गुणेंद्र अवधारी असं म्हटलेलं आहे. म्हणून क्षत्रियाच्या बाबतीमध्ये क्षत्रियाला 2 कर्मामधून कधी परावृत्त होता येत नाही. एक, क्षत्रियाला एखाद्याने द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं तर क्षत्रियाला द्यूताकरता जावंच लागतं. आणि क्षत्रियाला जर एखाद्याने युद्धाकरता आव्हान दिलं तर युद्धही करावं लागतं. क्षत्रियाला तिथून पळून जाता येत नाही. परंतु हे झुंज तशा प्रकारचं नाही. हे युद्ध हा प्रमाद आहे, प्रमाद. एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला ज्ञान असावं, जाणून बुजून पुन्हा चूक करणं त्याला प्रमाद असं म्हणतात. म्हणून आमच्या करता हे युद्ध नाही, प्रमाद आहे, प्रमाद. जाणून बुजून केलेली कृत्य आहे म्हणजे चूक आहे, हे आम्ही करणार नाही. एथ प्रवर्तलिया दिसतसे बाध, इथं जर आम्ही प्रवृत्त झालो तर आम्हाला लाभ प्राप्त होणार नाही. का बरं? युद्धामध्ये व्यक्ती जिंकला तर त्याला राज्य मिळतं, आणि जो मरण पावला तर त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं ना. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. पण इथे जर आम्ही प्रवृत्त झालो तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा असा लाभ होणार नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे, पुढे तो भाव येणार आहे. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, आम्हाला भोग जरी प्राप्त झाले तर ते रक्ताने माखलेले लिप्त असणारे भोग आहे, त्यामुळे बाधच आहे. भोग असे असावे ज्यात कोणाचा हे रक्ताचा लिप्तपणा नसावा, म्हणून बाद आहे भोगाच्या संबंधाने. बरं, गुरुजनांना मारलं तर पाप प्राप्त होईल, ज्यांना पाप प्राप्त होतं त्यांना स्वर्ग कसा काय प्राप्त होईल? येथ प्रवृत्तलिया, इथे प्रवृत्त झालो, दिसतसे बाध, फार मोठा प्रतिबंध आम्हाला प्राप्त होईल, दोष प्राप्त होईल. म्हणून हा किंबहुना हा उघड लिंगभेद ओढवला आम्हा. उघड मोठ्या पुरुषांचा अवमान करणं किंवा त्यांचा उच्छेद करणं, युद्धाच्या नावाखाली हा प्रसंग आम्हाला प्राप्त झाला. म्हणून माझ्याकडून हे कार्य घडणार नाही. 2 भाव इथं सांगितले, नाही 3 सांगितले. एक तर हे कर्म प्रमाद स्वरूपाचं आहे, दुसरं कारण दोष देणार आहे, आणि तिसरं कारण मोठ्यांचा उच्छेद होणारं कर्म आहे. मोठ्यांचा उच्छेद आम्ही करणार नाही, आमच्याकडून दोषपूर्वक कर्म घडणार नाही ते करणार नाही, आणि प्रमाद असेल तेही आम्हाला करायचं नाही. म्हणून देवा आधी तूची विचारी संग्राम हा, असे 3 प्रकारचे या ठिकाणी दोष सांगितले. आता नीतिशास्त्राच्या संबंधाने, धर्मशास्त्राच्या संबंधाने भक्तराज अर्जुन पुढे देवाला सांगतात. कसं आहे देवा? देखे माता पितरी अर्ची जती, सर्वस्वे तोष पाव विजती, ती पाठी केवी वदिजती आपुलिया हाती. देखे, बघ देवा, माता पितरी अर्ची जती, अर्चन करणं म्हणजे पूजन करणं. मनुष्याने ते ज्ञानोबारे सांगतात पुढे, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे, त्या सेवेसे किर शरीरे लोन कीजे. त्यांच्या सेवेकरता आपलं संपूर्ण जीवन खर्च करावं. आणि एक आज्ञानी पुरुषाचं पण लक्षण 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. सगळ्या जगाचा आदर करतो, सगळ्या जगाचा आदर करतो, पण आई वडिलांना एका शब्दाने संतोष देत नाही, समाधान देत नाही. ज्ञानोबा म्हणतात तो मूर्ख आहे.
मग सगळ्या तीर्थांचा अग्रक्रम कोणाचा असेल तर आईवडिलांचा. म्हणून आपल्याकडून जेही कर्म असेल, मानसिक संकल्प असेल किंवा वाणीचं कर्म असेल, म्हणजे काया वाचा आणि मन या तिन्हीच्या द्वारे देखील माता पितरी अर्चिजती, या तिन्ही संबंधाने आपण आईवडिलांचं पूजन करावं. त्यांना समाधान प्राप्त होईल, संतोष प्राप्त होईल असं आपलं आचरण असावं. सर्वस्वे म्हणजेच काया वाचा मनाने तोष पावविजती, त्यांना समाधान संतोष प्राप्त होईल असंच कर्म आपण प्राप्त करावं, करून द्यावं. पावविजती म्हणजे द्यावा, संतोष आपल्याकडून द्यावं कोणत्याही संबंधाने. आणि तीच असणारी आईवडील पाठी केवी वदिजती आपुल्या हाती, त्यांचाच पाठीमागे त्याच्या उलट आपुलिया हाती केवी वदिजती, आपल्याच हाताने त्यांचा वध कसा करावा अर्थात करता येणं शक्य नाही. शक्य झालं तर त्यांचं पूजन करावं, त्यांना संतोष द्यावा, या उलट त्यांचा वध कधीच करू नये. नाही झालं आपल्याला त्यांचं पूजन करणं तर करूच नये. नाही त्यांना संतोष प्राप्त करून देता आला तरी करू नये, पण या उलट वध मात्र कधीच करू नये. आणि तो आम्हाला प्रसंग प्राप्त झाला देवा हे शक्य नाही. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिचे, हे वाचून केवी निंदीचे स्वये वाचा. देवा संत वृंद नमस्कारी जे, संतांचा समूह, वृंद म्हणजे समूह, संतांचा समूह जर आपल्या घरी येत असेल तर त्यांना नमस्कार करावा. संतांना 3 पद्धतीने आपण नमस्कार करू शकतो. एक, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हा नमस्कार, साष्टांग नमस्कार दुसरा नमस्कार, किंवा दंडवत करणं तिसरा नमस्कार. मस्तक ठेवणं सर्वजण करू शकतात, साष्टांग नमस्कार किंवा दंडवत स्त्रियांनी करायचा नसतो, धर्मशास्त्राचा नियम असा आहे. पण पुरुष मात्र त्यांच्या चरणावर मस्तकही ठेवू शकतो, जमिनीला 8 अंगाचा स्पर्श करणं साष्टांग नमस्कारही करता येतो, आणि दंड म्हणजे काठीप्रमाणे नमस्कार करणं, शरीर झोकून देणं हा साष्टांग नमस्कार. 3 पद्धतीने नमस्कार संतांना करावा. संत वृंद नमस्कारी जे, ते भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये हे एक नमस्काराचं साधन सांगितलेलं आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणावर मस्तक आपण ठेवलंच पाहिजे, किंवा श्री संतांची या माथा चरणावरी 3 नमस्कार आले, साष्टांग हे करी दंडवत, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवतही करी. म्हणून संत वृंद नमस्कारी जे, संतांना नमस्कार का करावा, देवही नमस्कार करतो म्हणून, घाली दंडवत पूजवनिया, म्हणून संतांना नमस्कार केलाच पाहिजे. सर्वांना नमस्कार करावा, पण त्यामध्ये संतांना नमस्कार पहिल्यांदा केला पाहिजे. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे जर आपल्याकडून शक्य होईल तरी पूजिजे. नमस्कार तर करावा, नमस्कार कुणी करू शकतो, पण झालं तर संतांचं पूजन करावं. घडे तरी पूजिजे, हे वाचोनी याशिवाय हे दिलं सोडून, केवी निंदेजे स्वय वाचा, त्याच संतांचा आपण आपल्याच वाणीनं कशीवर निंदा करावी अर्थात करू नये. येते निंदका पाशी अशेष पापे, सगळी पाप निंदा करणाऱ्या पुरुषाजवळ वास्तव्याला येतात. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. त्या ठिकाणी ते गोड चिंतने 3 सिद्धांत सांगितले. दुःख जीवनात प्राप्त होत असेल तर आशा असेल, एखादा व्यक्ती दूर जात असेल, निंदा घडत असेल, दारिद्र्य असेल, हे असो दैन्याते दुर्भगत्व, प्रारब्ध विचित्र असेल. 3 सिद्धांत सांगितले. जीवनातलं कोणतंही दुःख प्राप्त होऊ द्या, त्या पाठीमागे आशाच असेल. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. 3 सिद्धांतांनी आम्हाला फार गोड सांगतात, परीक्षण करण्यासारखं आहे. जीवनात कोणतंही दुःख होऊ द्या, अपेक्षेप्रमाणे नाही मिळालं तर दुःख होतं. आशा असल्यामुळे आशा असते की नाही एवढं मिळावं, म्हणून नाही मिळालं की मग दुःख होतं. म्हणून हे 3 सिद्धांत आहे. हे वाचोनी केवी निंदेजे स्वय वाचा, त्यांचा नमस्कार दिला सोडून, पूजन दिलं सोडून, आणि या वाचून निंदा कशी बरं त्यांची करावी, करू नये, या संबंधाने एक गोष्ट सांगितली जाते. दृष्टांत असं सांगितलं जातो, एका राजाला सर्वांगावर कोड फुटला, सर्वांगावर. आणि काय असतं, देखणा व्यक्ती जर असेल त्याच्या अंगावर जर एखादा रोग आला की त्याला ते मग फार वाईट वाटतं. रूपसा उदयले कुष्ठ, त्याला ते चांगलं वाटत नाही. म्हणून त्या राजाने आपल्या असणाऱ्या गुरुजनांना विचारलं की हे झालं काय, म्हणे माझ्या अंगावर कोड फुटला, हा रोग निर्माण झाला, याच्याकरता काही उपाय. पूर्वीचे राजे म्हणजे राजसत्ता ही धर्मसत्तेला अनुकूल होती, किंवा राजसत्ता धर्मसत्तेला आधार घेऊनच राज्यक्रमानं करत असायचे. त्या राजा सांगितलं गुरुजींनी, काही झालं नाही म्हणे, जीवनातली सगळी दुःख हे पापामुळे येत असतात. तू का म्हणे पापे येते रोगाची आरोपे, म्हणून हा जे तुला जो कोड फुटला किंवा रोग निर्माण झाला हे पापाचं फल आहे. आणि जर पाप निवृत्त झालं, याचं कारण नष्ट झालं तर मग रोग नष्ट होईल.
बाकी किती उपचार केले तर काही फायदा होणार नाही. मग काय करावं? गुरुजींनी सांगितलं काही काम करायचं नाही म्हणे. आपल्या राज्यामध्ये मद्यपान विक्री करणारं एक दुकान आहे, मद्य विक्रीचं दुकान. त्या दुकानाच्या समोर सकाळी सकाळी जाऊन आसन ठेवायचं, बसायचं निवांत संध्याकाळपर्यंत, काहीच करायचं नाही. राजाला सांगितलं तर राजाने विचारलं, गुरुजी काय सांगता तुम्ही? मद्य विक्रीच्या दुकानासमोर जायचं? गुरुजींनी सांगितलं हो, समोरच जायचं सांगितलं. मी आज जा असं म्हटलंच नाही तुला, दुकानाच्या समोर जा सांगितलं, आज जायचं नाही. झालं ना, राजाचा क्रम सुरू झाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत आसन टाकून फक्त दुकानाच्या समोर बसायचं. लोकांना काहीच माहिती नाही. येणारा जाणारा व्यक्ती फक्त निंदा करायचा. वा, राजा आम्हाला माळकरी वाटला, मोठा गंध लावलेला आहे, तुळशीच्या माळ आहे, कुशाल दुकानासमोर बसतो आहे. लोकांनी निंदा केली. 8-10 दिवसामध्ये रोग निवृत्त झाला. फक्त रुपयाच्या नाणा एवढा एक रोगाचा चट्टा राहिला हातावर. त्याने गुरुजींना विचारलं, गुरुवर झालं कसं? काही झालं नाही म्हणे. लोकांनी निंदा केली ना, त्या निंदेमुळे येते निंदकापाशी अशेष पापे. तुझं सगळं पाप निंदा करणाऱ्या माणसांच्या जवळ गेलं, रोग निवृत्त झाला. हा थोडासा जो कोड राहिलेला आहे ना, हा माझ्या वाट्याचा आहे. आता जर मी तुझी निंदा केली तर तेवढा रोग निवृत्त होईल, पण मी करणार नाही. तेवढा प्रारब्धाचा भोग म्हणून भोगून घे. हे वाचून केवी निंदेचे स्वयं वाचा. हे दिलं सोडून आणि इतरांची काय निंदा करावी? निंदा करू नये. देवा संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे. हे वाचून केवी निंदेचे स्वयं वाचा. स्वतःच्या वाणीनं त्यांची निंदा मात्र करू नये. निंदा केल्यानंतर वाणीमध्ये प्रभाव राहत नाही, सामर्थ्य राहत नाही. निंदा करू नये. आणि निंदेमध्ये असं असतं, खरं न जाणता माग जी बडबड होती त्यालाच निंदा म्हणतात. निंदेमध्ये खऱ्या खोट्याचा तपास नसतो. फक्त न जाणता तो असा म्हटला म्हणून मी तुम्हाला सांगतो, असंच असतं सगळं. हे वाचून केवी निंदेचे स्वयं वाचा. निंदा करू नये. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीय आम्हा नेमाचे. मज बहुत भीष्मद्रोणांचे वर्तत असे. मज बहुत भीष्मद्रोणांचे वर्तत असे. भीष्म आणि द्रोणाचार्यांचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे, म्हणून गोत्र गुरु या शब्दाने कृपाचार्य आपण घेऊ शकतो. तैसे गोत्र गुरु आमुचे, आमचे गोत्र गुरु म्हणजे आमचे कुलगुरु कृपाचार्य. पूजनीय आम्हा नेमाचे, नित्य नेमाने यांचं पूजन करावं या योग्यतेचे ते आहेत. खरं तर श्लोकामध्ये हा भाव नाही बरं का, हे ज्ञानोबारांचं वार्तिक आहे. श्लोकामध्ये फक्त 2 जण घेतले, कथम भीष्मम अहम संख्ये द्रोणम च मधुसूदन. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य घेतले. गोत्रगुरु शब्दाने कुलगुरु कृपाचार्य आणि मज बहुत भीष्म द्रोणांचे भीष्माचार्यही घेतले आणि द्रोणाचार्य घेतले. वर्तत असे, वाटत आहे मला त्यांचं कायम पूजन करावं. कृपाचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, यांचं पूजन करावं नित्य नियमाने, हे मला वाटतं आहे. चालेल ना बाबा असं? जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नेही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घात देवा. अक्षपार्थाने विचारतात. जया लागी ज्यांच्या करिता, मने मनाने, विरू म्हणजे वैर, ज्यांच्या करिता ज्यांच्यासाठी मनाने देखील वैर आम्ही स्वप्नेही न शको धरू, स्वप्नात देखील धारण करू शकत नाही. जे वैर आम्ही स्वप्नामध्ये पाहू शकत नाही ते वैर धारण करावं. जागृतीत यांचा घात करावा. कैमुक्तिज्ञाने कसं शक्य आहे? अजिबात शक्य नाही. स्वप्नातही वैर आम्ही मनात आणत नाही यांच्या संबंधाने. जागृतीत प्रत्यक्ष म्हणजे जागृत अवस्थेमध्ये हे देवा घात केवी करू. कसा बरं मी त्यांचा घात करू? अर्थात ही गोष्ट माझ्याकडून कधीही शक्य नाही. बरं अर्जुना, हे झालं तुझं म्हणणं. इतरांचं काय आहे? इतरांच्या संबंधाने पुढे ओवी आलेली आहे. वरी जळो हे जे आले, एथ अघवे यांसी हेची काय झाले. जे यांच्या अवधी अभ्यासिले मिरवी जे आम्ही. अघवे यांसी म्हणजे आपला स्वतःचा विचार सोडून इतरांच्या संबंधाने हा परामर्श दिलेला आहे. वरी शिवाय जळो हे जे आले, या जगण्याला आग लागो. कोणत्या जगण्याला? ज्या जगण्यामध्ये आईवडिलांचं पूजन घडत नसेल, त्यांना संतोष प्राप्त करून देता येत नसेल, कुलगुरू भीष्माचार्य द्रोणाचार्य यांचं पूजन होत नसेल, संतांना नमस्कार होत नसेल, संतांचं पूजन होत नसेल, निंदा घडत असेल, मोठ्यांचा उच्छेद प्राप्त होत असेल, असं जे जगणं असेल, जळो हे जे आले, या सगळ्या जगण्याला आग लागो. वरी जळो हे जे आले, एथ अघवे यांसी हेचे काय झाले. अघवे यांसी म्हणजे या सर्वांनाच हेची काय झाले. हे नेमकं काय झालं मला कळत नाही. का बरं? मला असं वाटतं आहे जे नामकारण यांच्यावधी आम्ही अभ्यासिले मिरविजे. या संपूर्ण द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य यांचा वध करावा आणि यांचा वध करून त्यांचा वध करण्या एवढा अभ्यास आमचा झालेला आहे, असं आम्ही जगतात मिरवावं. असंच या सर्वांना झालं आहे की काय असं मला वाटतं आहे.
म्हणजे जो आम्ही अभ्यास केला त्या अभ्यासाची सफलता काय आहे म्हणे, यांचा आम्ही वध केला, यांचा वध करण्याचं कौशल्य संपादन आम्ही केला अभ्यास करून, असाच आम्ही आमचा अभ्यास मिरवावा की काय असं वाटतं आहे. जे यांच्यावधी आम्ही अभ्यासिले मिरविजे, आम्ही अभ्यास केला असं मिरवावं जगतामध्ये, हीच प्रतिष्ठा या सर्वांना हेची काय झाले असं यांना वाटतं आहे. पण मला तर वाटतंय जळो हे जे आले या जगण्याला आग लागो. कारण का माझ्यावर यांचा उपकार आहे. काय उपकार आहे ते पुढे सांगतात. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला, तेने उपकार काय आभारैला वधी तया ते. आपल्याला मोठं करण्यामध्ये ज्या अनेक गोष्टींचा सहभाग असतो, अनेक व्यक्तिमत्वाचा, त्या सर्व व्यक्तिमत्वामध्ये आचार्यांचं स्थान सर्वात मोठं असतं, सर्वात मोठं. मित्रही आपल्याला चांगला उपदेश करतात, तसे मित्रही आपले असावेत जे आपल्याला सन्मार्ग, म्हणजे कठीण बोलतील प्रसंगामध्ये पण सन्मार्ग दाखवतील. त्या मित्रांचा हातभार असतो, आईवडिलांचा हातभार असतो, आणि सर्वात मोठा हातभार असतो आपल्या गुरुजनांचा. म्हणून तोच भावित आहे. मी पार्थ द्रोणाचा केला. मी पार्थ, बघा पार्थ शब्द काय आहे, पृथ्वीपासून निर्माण झाला तो पार्थ, पण तसा भावित नाही सांगत. मी पार्थ आहे द्रोणाचा केला. द्रोणाचार्याने मला त्रैलोक्यामध्ये एकमेवाद्वितीय स्वरूपाचा हा धनुर्धारी होईल अशा प्रकारे केला, तयार केला. मी पार्थ द्रोणाचा केला. काय ज्ञान दिलं तुम्हाला, येणे धनुर्वेद मज दिदला. वेद म्हणजे ज्ञान आणि धनुर्वेद म्हणजे काय, धनुर्विद्या यांनी मला प्राप्त करून दिली, ते पूर्ण प्राप्त करून दिली पूर्णतः असं सांगतात बघा. म्हणजे त्या संबंधाने की कौरव आणि पांडव द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेत असताना, ते गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असताना काही नियम असायचा, सेवा असायची. मग प्रत्येकाकडे सेवा वाटून दिलेली असायची. ते अश्वत्थामा आणि अर्जुन आणि बाकीचे असणारे संपूर्ण कौरव आणि पांडव यांच्याकडे काही मातीचे घडे दिलेले असायचे. काय करायचं, गुरुकुलामध्ये नदीवर जायचं आणि पाणी घेऊन यायचं, आणि त्या पात्राला किंवा त्या मडक्याला छिद्र थोडंसं असायचं, तोंड लहान असायचं. मग त्यामध्ये काय व्हायचं, पाणी भरण्याकरता वेळ लागायचा. बरं, आता पाणी पूर्ण भरल्याशिवाय येता येत नाही ना, कारण अर्धा जर कुंभ आणला तर अर्धो कुंभ करो ते शब्दम, तो शब्द करत असतो, तर चांगला आणता येत नाही. म्हणून बाकीचे सगळे कौरव पांडव ते पाणी भरण्याकरता त्यांना वेळ लागायचा. अश्वत्थाम्याकडे मात्र मोठ्या तोंडाचं ते भांडं असायचं, मडकं असायचं, त्यामुळे अश्वत्थामा लवकरच यायचा. म्हणून बाकीच्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपला मुलगा असल्यामुळे द्रोणाचार्य त्याला काही विशेष विद्या सांगायचे. विशेष विद्या ते नारायणास्त्र त्याला त्याच अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. आणि अर्जुनाने देखील ते गुरूंची मर्जी संपादन करून प्राप्त करून घेतलं. अर्जुन अतिशय वेगाने जायचा आणि वेगाने यायचा. म्हणून त्या अर्थामध्ये सांगितलेलं आहे की येणे धनुर्वेद मज दिदला, म्हणजे बाकीचे कौरव आणि पांडव येईपर्यंत बरंच शिक्षण अर्जुनाचं होऊन जायचं त्या मधल्या वेळेमध्ये. मी पार्थ द्रोणाचा केला, म्हणजे अश्वत्थाम्याला सांगितलं पुत्र असल्यामुळे, पण अर्जुनाची योग्यता एवढी मोठी होती की अर्जुन अतिशय वेगाने यायचा, लवकरात लवकर. मग त्या वेळेमध्ये द्रोणाचार्य पुन्हा प्रेमच असल्यामुळे अर्जुनाला विशेष अस्त्रविद्या सांगायचे. तो उपकाराचं स्मरण करतो आहे. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे म्हणजे येणे द्रोणाचार्य, या द्रोणाचार्यांनी धनुर्वेद मज दिदला, संपूर्ण असणारी धनुर्विद्या मला देऊन टाकली. आता धनुर्विद्या दोघा जणांना दिली बरं का. पहिल्या अध्यायामध्ये जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्येशी वसवटा केला किंवा विद्या देऊन क्रूठा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख, तिथे सुद्धा द्रोणाचार्यांनी संपूर्ण विद्या दिलेली आहे. कोणाला, तर दुष्टदुम्नाला. आणि इथं अर्जुनाला देखील धनुर्वेद मज दिदला, संपूर्ण विद्या त्यांनी मला दिली. तेने उपकार, त्यांचा झालेला तो उपकार, आभारईला, आभारी झालेला, दडपला गेलेला, त्यांच्या या उपकारामुळे दडपला गेलेला मी, तया ते वधी काय, त्यांचा मी वध करील काय, अर्थात मी त्यांचा वध करणार नाही. ज्यांचे आपल्यावर उपकार असतात, ज्यांच्या उपकाराने आपण मोठे होत असतो, त्या उपकारातून उतराई होण्याकरता प्रयत्न करावा. या उलट त्यांचा वध किंवा त्यांचा उच्छेद करणं योग्य नाही. आणि जर माझ्याकडून असं घडत असेल तर माझी गती त्या भस्मासुराप्रमाणे होईल. म्हणजे ज्यांचा उपकार असतो त्यांच्या उपकारामधून आपण अपकार कधी करता कामा नये. याकरिता पुढचं उदाहरण, जेथेच या कृपालाही जेवर, तेथेची म्हणे वे विचार, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. देवाला प्रश्न विचारतात आक्षेपार्थाने. जेथेची या कृपा वरलाही जे, ज्यांची कृपा संपादन केल्यानंतर आपल्याला वरदान प्राप्त व्हावं, तेथेची त्यांच्याच ठिकाणी म्हणे व्यभिचार. व्यभिचार म्हणजे विरुद्ध आचरण, त्यांना मान्य न होणारं वागणं किंवा वर्तन, त्याला व्यभिचार असं म्हणतात. ज्यांच्या कृपेने आपल्याला वरदान प्राप्त होतं
त्यांच्याच संबंधाने आपण व्यभिचार करावा. जर असा व्यभिचार विरुद्ध आचरण वर्तन माझ्याकडून घडत असेल तरी मग देवा मी काय भस्मासूर? अर्जुन म्हणे असं विरुद्ध आचरण करणारा मी काय भस्मासूर आहे का? अर्थात नाही. भस्मासुराने केलं ते आचरण विरुद्ध आचरण, पण मी मात्र तसं आचरण करणार नाही. तो भस्मासूर भगवान शंकराचा सेवक होता आणि भगवान शंकराला भस्म आवडतो. भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. म्हणून तो सेवक असल्यामुळे त्यांनी सांगितलं देवा तुम्हाला दररोज नवीन प्रेताची राख लागते, दररोज नवीन प्रेताची. म्हणजे पृथ्वी तलावर एखादा व्यक्ती मरण पावला की नाही हे बघायचं, शोध घ्यायचा. म्हणजे तो शोधही आपण घ्यायचा स्वतः पायी जाऊन, गुगलवर घ्यायचा नाही. म्हणजे मेलेला व्यक्ती बघायचा, त्याचे अंत्यसंस्कार झाले की नाही हे बघायचे, त्याची पुन्हा ती रक्षा थंड होऊ द्यायची. रक्षा थंड झाल्यानंतर ती राख घेऊन यायची आणि मग भगवान शंकराचं पूजन करायचं. फार वेळ जातो म्हणे देवा काहीतरी कृपा करा. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही, तुझा माझा सेवक आहे ना आणि दररोज मला ताजी असणारी राख रक्षा आणून देतो, मी तुला वरदान देतो. इथपासून पुढं तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील ना बरोबर त्याची राख होईल. आणि श्रम न करता, काही श्रम करायचा नाही, शोध घ्यायचा नाही. फक्त पूजेची वेळ झाली तुला असं वाटलं की आता राखीची आपल्याला आवश्यकता आहे, व्यक्ती बघायचा, कोणताही व्यक्ती बघायचा आणि त्याच्या मस्तकावर फक्त हात ठेवायचा, लगेच राख प्राप्त होईल. आता वरदान प्राप्त झालं, सामर्थ्य प्राप्त झालं की उपयोग चांगला करता आला पाहिजे. बहुधा असं घडत नाही. सामर्थ्य प्राप्त ज्याला होतं त्याला उपयोग करता येत नाही, ज्याला उपयोग करता येतो त्याच्याकडे सामर्थ्य नसतं. ते भस्मासुराला ते प्राप्त झालं. आणि मग एक दिवशी असा सगळा पराक्रम चालू झाला. एकदा नारदजी येताना दिसले. त्याला असं वाटलं वा आतापर्यंत आपल्याला सामान्य माणसांची राख करायला मिळाली, पण हे नारदजी आहे हरिभक्तीपरायण आहेत, मोठे महाराज दिसतात, चिपळ्या आहे, विणा आहे, पुष्पमाला यांच्या गळ्यामध्ये आहे, यांच्याच मस्तकावर आपण हात ठेवावा, यांची राख तयार करावी, भगवान शंकराचं पूजन करावं. ते मानस जाणी जे बोले ते नारदांनी बरोबर लक्षात आलं या नारदांच्या की बहुतेक आता हे भगवंताचं वरदान आपल्यावरच उलटणार आहे. पण ते कोणाच्याही ताब्यात सापडतील तर नारद कसे सापडणार नाही ना ते कोणाच्याही ताब्यामध्ये. नारदांनी सांगितलं हे भस्मासुरा थांब म्हणे, भक्ताईशी जानाचे देही उदास, मी तर देहावर उदासच आहे, काहीच हरकत नाही म्हणे. देह जर भगवंताच्या उपयोगाला येत असेल, ही राग भगवंताच्या पूजेला उपयोगी पडत असेल आणि त्या कर्माचं पुण्य तुला मिळत असेल, त्यामध्ये मला आनंद आहे म्हणे, काही हरकत नाही. माझी राख तू अवश्य करावी, परंतु खरं सांग म्हणे माझी राख झाल्यानंतर तुला काय मिळेल? फार झालं तर विना मिळेल किंवा चिपळ्या मिळतील, बाकी काही मिळणार नाही. पण एक काम कर ना म्हणे, तू जर भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेवला तर म्हणजे पार्वती मिळेल आणि दररोज पुन्हा राख आणण्याचंही काम राहणार नाही. म्हणजे पूजेची संपूर्ण कटकट थांबली जाईल. त्यापेक्षा भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेवावं. नारदांनी स्वतःवर आलेलं प्रकरण भगवान शंकराकडे लुटून दिलं. जे तिच्या कृपाला ही जे वर ते तेची म्हणी व्यभिचार. त्याला ते पटलं. काय ज्यांच्याकडे ताकद असते त्यांना बुद्धिमत्ता कमी असते. ते त्याच्या बरोबर लक्षात आलं की बरोबर आहे म्हणे, पार्वती आपल्याला मिळेल ना, त्रिलोक्यातली सुंदरी आहे पार्वती, आणि आपल्याला दररोज रक्षा आणण्याचंही कार्य राहणार नाही. हे लक्षात आल्यानंतर तो भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकराने सांगितलं आणली का राख? रक्षा आणली? त्यांनी सांगितलं नाही म्हणे, अजून तयार करायची. अजून आणली नाही, तयार करायची आहे. त्याने सांगितलं कुठं तयार करणार? हे काय म्हणे, तुमच्याच मस्तकावर हात ठेवणार आणि रक्षा तयार करणार, जास्त श्रम मला पडणार नाही. भगवान शंकर धावले. प्रतिकार करू शकले असते, पण आपण दिलेलं वरदान त्याचं काहीतरी महत्व राहावं याकरता भगवान शंकरांनी पलायन केलं. भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलं मला या दैत्यापासून वाचवा, तो माझीच राख तयार करण्याकरता निघालेला आहे. मोहिनीचं सुंदर रूप धारण केलं. आता ज्या मोहिनीने दैत्यांना देखील पत्ता लागू दिला नाही स्वतःच्या कर्तृत्वाचा, हे भस्मासुराला काय करणार आहे? भस्मासुराने त्या मोहिनीला बघितलं आणि विचारपूस केली, देवी कोण आहेस तू? तिने सांगितलं कोण म्हणजे मी मोहिनी आहे. कशा करता संचार करते आहे? अनुरूप असा मला पती मिळावा या अपेक्षेने मी या त्रैलोक्यात फिरते आहे, भ्रमण चालू आहे माझं. काय अट आहे? त्या मोहिनीने सांगितलं माझी एकच अट आहे म्हणे, मला असा पती मिळावा की ज्याला सर्व लोकांनी घाबरावं. भस्मासुराने सांगितलं आपण बसतो या योग्यतेमध्ये का? भगवान शंकरच पळत आहेत म्हणे मला बघून, म्हणजे सगळे मला घाबरतात. पण माझी दुसरी अट असे आहे म्हणे की मी जसं नृत्य करते तसं नृत्य करता आलं पाहिजे, तर मग मी त्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकीन. ते नृत्य करत असताना त्या मोहिनीने आपले दोन्ही हात मस्तकावर ठेवले. भस्मासुराला भानच नाही ना, त्याने हात ठेवले, त्याची राग झाली. दृष्टांत सोडून द्या. ज्यांच्या कृपेने आपल्याला वरदान प्राप्त झालं त्यांच्यावरच त्या वरदानाच्या माध्यमातून तो प्रयोग करू लागला. जसा तो भस्मासुर नष्ट झाला
किंवा तो कृतज्ञ ठरला, तसं ज्यांच्या कृपेने मला धनुर्विद्या प्राप्त झाली त्या धनुर्विद्येच्या उपयोगाने मी जर त्यांचाच घात करेल तर भस्मासुरामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहील? तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे अर्थात राहणार नाही. आता कदाचित पुन्हा असं म्हणतील, भगवंत असं म्हणतील की अर्जुना, ज्या द्रोणाचार्यांच्या आणि भीष्माचार्यांच्या संबंधाने तुला युद्ध करायचं आहे त्यांच्याकडून धर्माचा काय झालेला आहे? असे जरी गुरु जर त्या संबंधाने 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहे. जर एखादे गुरुजी अवलिप्त असतील म्हणजे गर्विष्ठ असतील, कार्य काय आहे अकार्य काय या संबंधाने विवेक नसेल आणि जर ते उत्पत मार्गामध्ये मार्गक्रमणा करत असतील तर त्या गुरूंचाही परित्याग करावा. गुरोहो रप्यवलिप्तस्य कार्याकारम अजानतः उत्पथ प्रतिपन्नस्य परित्यागो विधीयते असं एक सूत्र दिलेलं आहे. म्हणजे एखादे गुरुजी अवलिप्त असतील, गर्विष्ठ असतील, युद्धाच्या संबंधाने द्रोणाचार्य गर्विष्ठ आहेत, द्रोणाचार्य भीष्माचार्य कारण समोरच्या पक्षामध्ये आहेत. कार्यम अजानतः, यांना कोणता धर्मपक्ष आहे आणि अधर्म पक्ष आहे याचा विवेक नाही आणि पुन्हा या दुर्योधनाच्या मार्गावर हे चालत आहेत, यांचा परित्याग करणं योग्य आहे असं भगवंत म्हणतील. तर अर्जुन म्हणतात तसं योग्य नाही. माझे गुरु कसे आहेत ते पुढे सांगतात. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयः भोक्तुं भैक्षम अपि इह लोके हत्वा अर्थकामान् तु गुरून् इह एव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. प्रभूला असं म्हणतात भक्तराज अर्जुन, महानुभावान गुरून् अहत्वा इह लोके भैक्षम अपि भोक्तुं श्रेयः. तू गुरून् हत्वा अर्थकामान रुधिर प्रदिग्धान भोगान भुंजीय एव असं म्हणतात की महानुभावान गुरून् अहत्वा. महानुभाव, अनुभव म्हणजे प्रभाव, प्रभाव म्हणजे ज्यांचं शास्त्रश्रवण फार मोठं आहे, शास्त्राचं अध्ययनही फार मोठं आहे, तपाचरणही मोठं आहे आणि त्याच पद्धतीनं ज्यांचं आचरण आहे, या 4 गोष्टी ज्यांच्याकडे आहे, शास्त्रश्रवण, अध्ययन, तप आणि आचार, त्यांचा जो प्रभाव असतो तो अनुभव फार मोठा असतो. म्हणून महानुभावान, मोठा असणारा प्रभावही यांचा या 4 संबंधाने अशा गुरुजनांना अहत्वा न मारता इह लोके या लोकामध्ये भैक्षम भोक्तुम श्रेयः, भिक्षाटन करणं, भिक्षा मागणं, हे खाणं श्रेयः मला चांगलं वाटतं आहे, कल्याणकारक वाटतं आहे. तू परंतु गुरुन् हत्वा, गुरुजनांना मारून मात्र रुधिर प्रदिग्धान भोगान अर्थकामान. रुधिर म्हणजे रक्त, रक्ताने माखले गेलेले अर्थ आणि काम हे 2 प्रकारचे जे भोग आहे भोगणं हे मात्र योग्य नाही किंवा तेच भोग मला प्राप्त होतील, बाकी मला धर्म आणि मोक्ष मिळेल हे काही सांगता येत नाही. अर्थ कामान 2च भोग मला प्राप्त होतील, दुसरे भोग मला प्राप्त होणार नाही. भोगही किंवा दुसरा एक अर्थ केलेला आहे जो ही शब्द आहे ना, हिमहानुभावान असा जोडून जर घेतला तर हिम शब्दाचा अर्थ होतो जाड्य किंवा बर्फ आणि बर्फाचं हनन करणारा सूर्य असतो, अग्नी असतो. म्हणून अग्नीप्रमाणे तेजस्वी ज्यांचा अनुभव म्हणजे प्रभाव आहे अशा गुरुजनांना मी मारण्याची इच्छा करत नाही. दोन्ही पण अर्थ मधुसूदन सरस्वतीने घेतलेला आहे. हिमहानुभावान तो ही शब्द जोडून घ्यायचा म्हणजे जाड्य किंवा बर्फ, बर्फाला ज्याप्रमाणे सूर्य नष्ट करतो त्याप्रमाणे यांचा सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रभाव आहे. या गुरुजनांना न मारता या लोकांमध्ये भिक्षाटन करणं हे मला चांगलं वाटतं. क्षत्रियाने भिक्षाटन करू नये असं नाही, करावं, करूही शकतो कारण यांनी अज्ञातवासामध्ये ते भोगलेलं आहे, 12 वर्षाच्या वनवासामध्ये ते भोगलेलं आहे भिक्षाटन करणं. पण युद्धाच्या प्रसंगी मात्र हे योग्य नाही. युद्धाच्या प्रसंग युद्धच केलं पाहिजे, इथे योग्य वाटणं वगैरे काही चालत नाही. धर्मशास्त्र असं सांगतं, नीतिशास्त्राला अनुसरून आहे, कोणाची हिंसा करू नये, पण युद्धामध्ये मात्र हिंसा करावी असं धर्मशास्त्र सांगतं. यांना जर मारलं तर काय प्राप्त होईल?
रक्ताने माखलेले फक्त अर्थ आणि काम हेच भोग मी भोगील ते मला योग्य वाटत नाही. ज्ञानोबाला चिंतन करतात पुढे. देवा समुद्र गंभीर ऐकीजे वरी तोही आहाच देखीजे परिक्षोभ मनी नेनेजे द्रोणाची ये. देवा समुद्र गंभीर ऐकीजे. समुद्र गंभीर आहे कोण म्हणत नाही, समुद्र गंभीरच आहे, पण समुद्राच्या उदरामध्ये मात्र अखंड अगणित भूकंप घडत असतात. म्हणून त्याचं गांभीर्य वरी शिवाय आहाच देखीजे. त्याचं असणारं गांभीर्य देखील ते वरवरच बघायला मिळतं, आतमध्ये मात्र किती भूकंप घडतात किंवा क्षुब्धता निर्माण होते हे वरून पाहिल्यानंतर कळत नाही. परंतु क्षोभ मनी नेनेजी द्रोणाची आहे. द्रोणाचार्यांच्या मनामध्ये मात्र कधी क्षुब्धता निर्माण होत नाही कोणत्याही प्रसंगामध्ये. म्हणजे समुद्राची गंभीरता आणि द्रोणाचार्यांची गंभीरता सांगण्याकरता जरी समुद्राचं उदाहरण दिलं तरी समुद्रामध्ये मात्र एक दोष सांगितला हा व्यतिरेक अलंकार आहे. ज्याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, उपमा जी घेतलेली आहे त्यामध्ये दोष दाखवायचा, ज्यांचं वर्णन करायचं त्यांचा मोठेपणा सांगायचा व्यतिरेक अलंकार. मोक्ष देवन उदार काशी होय कीर परिवेचने लागे शरीरती ये गावी व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण. तसं इथं पण आहे. देवा समुद्र गंभीर ऐकीजे नाही कोण म्हणतं, वरी तोही आहाच देखीजे, पण त्याचा गांभीरपणा वरवरच फक्त बघायला मिळतो. द्रोणाचार्यांच्या मात्र वरही गंभीरता आहे चेहऱ्यावर आणि आतमध्ये देखील गांभीर्य आहे. क्षोभ मनी नेनेजे द्रोणाची ये. द्रोणाचार्यांच्या मनामध्ये कधीही क्षुब्धता निर्माण होत नाही. ज्यांच्या मनामध्ये कधी क्षुब्धता निर्माण होत नाही ती माणसं खरी स्थिर असतात. क्षोभ मनी नेनेजे द्रोणाची ये. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय याचे. अपार पार म्हणजे मर्यादा, ज्या आकाशाची मर्यादा सांगता येत नाही, संपूर्ण ब्रह्मांड ज्यामध्ये निवास करतात असं असणारं गगन वरी तयाही होईल मान. त्या आकाशाचे मोजमाप करता येईल कदाचित, ते शक्य होईल नाही असं नाही, परंतु अगाध सखोल असणारं आणि गंभीर असणारं हृदय याचे. या द्रोणाचार्यांचं हृदय मात्र अगाध आहे, त्यापेक्षा खोल आहे आणि गंभीर स्वरूपाचं आहे. द्रोणाचार्यांच्या या मनाकरता आकाशाचे उदाहरण कमी पडतं हे सांगतात. वरी अमृत ही विटे की काळ वश वज्र ही फुटे परी मनोधर्म न लोटे विकरविलाही. हे परमार्थाची खरी स्थिरता आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये क्षुब्धता निर्माण, अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग आले, अनुकूलतेमध्ये कोणी मनुष्य स्थिर राहील, पण प्रतिकूलतेमध्ये आपल्या मनाला क्षुब्धता निर्माण करण्याचा प्रसंग प्राप्त झाला तरीही विकरविलाही, विकृत करण्याचा प्रयत्न केला तरी मनोधर्म न लोटे विकरविलाही. अमृत ही विटे, कदाचित अमृतामध्ये वीट निर्माण होऊ शकतो, घडणार नाही असं पण घडू शकतो. काळवशे वज्र ही फुटे किंवा कालाला अनुसरून वज्रही कदाचित फुटू शकतं, फार कठीण आहे वज्र पण तेही फुटू शकतं. परंतु मनोधर्म, मनाची असणारी स्थिरता, मनाचा असणारा सरळ स्वभाव विकरविलाही न लोटे. पण द्रोणाचार्यांच्या मनाचा स्वभाव मात्र कधीही ढळणार नाही इतकं द्रोणाचार्यांचे गुण सांगतात. स्नेहा लागी माये म्हणपे ती किर होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. स्नेहा लागी माये, स्नेह म्हणजे प्रेम. आपल्या मुलावर प्रेम कसं असावं या जगताकरता सगळ्यात पहिलं उदाहरण आहे आईचं. स्नेहा लागी माये म्हणिपे म्हणतात ते कीर होये, निश्चितच ते खरंच आहे, परंतु आईचे असणारं स्नेह, आईची असणारी कृपा मर्यादित आहे, आपल्या मुलापर्यंत आहे. किंवा मुलगा प्राप्त झाल्यानंतर स्नेहाचा पाझर फुटतो आहे. दोन कारण आहे त्याला, मुलगा आपलाच असावा आणि त्याला पुन्हा कालाची मर्यादा आहे. द्रोणाचार्यांचं तसं नाही. यांचं असणारं कारुण्य म्हणजे आम्ही जोपासून शिष्यत्व पत्करलं तेव्हापासून आहे आणि आमच्यावर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे कौरवांच्यावर आहे. स्नेहा लागी माये म्हणिपे ती कीर होये परी कृपा, परंतु ती असणारी कृपा ये द्रोणी, या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्त आहे, साकार प्रगट झालेली आहे. आणि दुसरा एक विशेष आहे, स्नेहा लागी जी माय असते ती स्त्रीलिंगी असते, द्रोणाचार्य पुरुष आहे. तिसरं कारण देता येईल आपल्याला. हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. कारुण्याची आदी, आदी म्हणजे प्रारंभस्थान, उत्पत्तीस्थान. कारुण्य म्हणजे करुणा किंवा दया कशी असावी. आता या कारुण्याची आदी म्हणत असताना गुरुजनांच्या ठिकाणी असणारे तळमळ प्रगट होते. कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, या गुणामध्ये श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता आपल्याला घेता येईल. हा कारुण्याची आदी आहे म्हणजे शिष्याला ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये तळमळ आहे. आणि सकल गुण कोणते असतील, उरलेले दोन गुण श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता. सकल गुणांचा निधी ठेवा आहेत हे
विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. आणि विद्येचा ज्ञानाचा अमर्याद अवधीरहित सिंधू म्हणजे समुद्र हे द्रोणाचार्य आहे असं अर्जुन म्हणतात. हा येणे माने म्हणतो या सगळ्या गुणांनी बरं का. म्हणजे क्षोभमणी जे द्रोणाची आहे, स्नेहा लागी माये, कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी, येणे माने या प्रमाणाने महंत म्हणजे मोठा. जो मोठा असतो तो महंत असतो. हा येणे माने महंत या प्रमाणाने हे महंत म्हणजे मोठे आहे. वरी आम्हालागी कृपावंत, शिवाय आमच्याकरता कृपावंत आहेत. यांची कृपा मर्यादित नाही, सर्वांच्या करता अगणित स्वरूपाची आहे. आता सांगपा येथे घात चिंतू येईल. सांग बरं देवा, येथे घात चिंतू येईल, यांच्या संबंधाने घात करता येईल का? अर्थात करताच येणार नाही. ऐसे हे रणे वधावे, मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मनाने आघवे जीवितेसी. ऐसे हे अशा प्रकारचे द्रोणाचार्य यांचा रणांगणामध्ये वध करावा आणि वध केल्यानंतर मग आपण सुखे समाधानाने राज्य भोगावे, राज्याचा उपभोग घ्यावा. ते जीवितेसी माझ्या आयुष्यासहित मना नये, माझ्या त्या जगण्याला आवडत नाही, ही गोष्ट माझ्या मनातही येत नाही. हे येणे माने दुर्धर, हे कार्य याप्रमाणे दुर्धर म्हणजे कठीण आहे. मग अर्जुना, कदाचित तुला सुखे राज्य भोगावे या राज्याच्या मोबदल्यामध्ये तू यांचा वध करणार नाही, परंतु राज्यापेक्षा जर मोठा भोग प्राप्त झाला तर अर्जुन असं म्हणतात, जे याही हुनी भोग सदर, या राज्यापेक्षाही याही हुनी म्हणजे या राज्यापेक्षाही सदर म्हणजे मोठा भोग प्राप्त झाला, असू दे तो भोग, मला नको. एतवर भिक्षा मागता भली, यापेक्षा भिक्षाटन करणं भिक्षा मागणं हे मला चांगलं वाटतं. म्हणजे सामान्य राज्याकरता मी यांचा वध करणार नाही, यात नवल नाही. मला पारलौकिक जरी राज्य प्राप्त झालं तरी त्या राज्याचा मी उपभोग घेणार नाही, यापेक्षा मला भिक्षाटन करणं हे योग्य वाटतं, मी यांचा वध करणार नाही. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर शेविजे, परी शस्त्र आता न धरीजे इयांवरी. किंवा शस्त्र हाता असा पण एक पाठ आहे. दुसरा एक आहे शस्त्र होते आता न धरीजे यावरी, असा तिसरा एक पाठ आहे. ना तरी देश त्यागे जाईजे, किंवा देशाचा त्याग करून जावं, ते कल्याणाकरता आहे ना, देशाचा त्याग करावा. तेजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम तेजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम तेजेत. म्हणजे एका घराचं रक्षण होत असेल, एका व्यक्तीचा त्याग करा. गावाचं रक्षण होत असेल, एका कुटुंबाचा परित्याग करा. देशाचं रक्षण होत असेल, एका गावाचा परित्याग करा. आपलं कल्याण होत असेल तर सगळ्या पृथ्वीचा त्याग करावा. ना तरी देश त्यागे जाईजे, या देशाचा त्याग करून जावं. का गिरिकंदर शेविजे, पर्वतांच्या असणाऱ्या गुहेंचं सेवन करावं. परंतु शस्त्र आता न धरीजे इयावरी, आता मात्र इयावरी यांच्यावर शस्त्र न धरीजे, शस्त्र मात्र धारण करता येणार नाही. दुसरा पाठ आहे परी शस्त्र होते, होते म्हणजे ते नेण्याची हातोनी पडिले ना पहिल्या अध्यायामध्ये, म्हणून ते होते. आता न धरीजे यावरी, आता मी धारण करणार नाही. परिशस्त्र हातात होतं तेही धारण करणार नाही. आता हाताने होते असे तीन पाठ आहे, तिने घेऊ शकतो आपण. परिशस्त्र आता न धरीजे यावरी, देवा नवनिशिती शरी वावरोण यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे, ते काढोनी काय की जती, लिप्त के बी सेवी जती, मज नय हे उपपत्ती याची लागी. या दोन वयाचं युग्म आहे, कारण बुडाले जे आणि पुढे ते असा संबंध आहे. देवा नवनिशिती शरी, शरी म्हणजे बाण, आणि नवनिशिती म्हणजे नवीन धार लावलेले बाण. नवीन धार लावलेल्या बाणांनी ते बाण काय करायचे, यांच्या जिव्हारी वावरोनी, जिव्हारी म्हणजे मर्मस्थान, मर्मस्थानावर बाणांचा वेध घ्यायचा आणि हृदयाचं भेदन करायचं, यांच्या मर्मस्थानाचं भेदन करावं. आणि मग हे मृत्यूला प्राप्त होईल. मर्मस्थानावर आघात झाल्यामुळे यांचं रक्त वाहून जाईल आणि त्या रक्ताने बुडालेले भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे, जे भोग रुधिरी बुडाले गिवसावे, जे भोग यांच्या रक्तामध्ये मरण पावल्यानंतर रक्तामध्ये जे वाहिलेलं रक्त आहे त्यात बुडालेले भोग पुन्हा शोधावे. ते काढून काय की जती, ते असणारे भोग शोधून काय करावं, लिप्त झालेले ते भोग आहे केवी सेवी जती, कसे बरं सेवन करावे. मज नये ही उपपत्ती याची लागी, याची लागी म्हणजे याच कारणामुळे हे उपपत्ती ही गोष्ट युक्ती मज नये माझ्या मनाला पटत नाही. हा पण फार मोठा भाव आहे. मनुष्याने भोग भोगावे पण त्या भोगामध्ये कोणाचं रक्ताचं शोषण नसावं. ते काढून काय की, कारण ते लिप्त आहे. एखाद्याच्या रक्ताचं शोषण करून भोग जर आपण संपादन केले, किंवा एखाद्याच्या मुखातला घास आपण घेतला आणि आपलं पोट भरवलं, किंवा एखाद्या घामाचे पैसे आपण सेवन केले, तर ते भोग आपल्याला कधी समाधान देत नाही.
म्हणून भोग किंवा रुधिरी बुडाले जे ते काढून काय की जती अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्ते त्वेकादशे वर्ष समूलम च विनश्यते. अन्यायाच्या मार्गाने प्राप्त केलेलं धन फक्त 10 वर्ष राहतं. 11वं वर्ष प्राप्त झालं की वडिलोपार्जित धन सुद्धा नष्ट होतं. म्हणून लिप्त केवी सेवी जाती, लिप्त असणारे भोग कसे बरं सेवन करावे याची लागी. याच कारणामुळे माझ्या मनाला हे पटत नाही. जो व्यक्ती लिप्त असणारे भोग सेवन करू शकणार नाही तोच खऱ्या अर्थाने भक्तराज अर्जुन होऊ शकतो आणि मग तो गीतेचा अधिकारी आहे. मज नय ही उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेचे मुरारी ऐकोन या. हे जाणवणे पार्थ व्याला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. या 2 वयाच्या संबंधाने गुरुवर्य वैकुंठवासी घुरे बाबा सांगायचे बरं का. जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात ना तेव्हा मोठी माणसं ऐकत असतात. म्हणून देवो चित्त का या बोला देतीचे ना. ऐसे अर्जुन ते अवसरी, अवसर म्हणजे प्रसंग, त्या प्रसंगाला भक्तराज अर्जुन असे म्हटले म्हणे श्रीकृष्णावधारी देवा माझा ऐका परी ते ऐकून या मुरारी मना नयेची. परंतु ते भगवंताने ऐकलं पण मना नयेची, मनात मात्र येऊ दिलं नाही. म्हणजे भगवंताला ते पटलं नाही. भगवंताने शब्द ऐकले नाही असं नाही, कानावर पडू दिले, मनात जाऊ नाही दिले. म्हणजे श्रवणी 2 प्रकारचं होऊ शकेल, कानावर आदळणं फक्त आणि मनात जाणं. परी ते मना नयेची मुरारी ऐकून या, ते ऐकलं फक्त पण भगवंताच्या मनामध्ये मात्र पोहोचलं नाही. हे मोठ्या माणसाचं लक्षण कोणतं? हो, काना मनाजिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची फिटो विवेकाची वाणी. ते मनातही गेलं पाहिजे पण ते कानातून जाईल, फक्त कानावर नाही घ्यायचं, हृदयापर्यंत गेलं पाहिजे. ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेचे मुरारी ऐकून या. हे मोठ्या माणसाचं लक्षण. जेव्हा एक भाव सांगता येईल बरं का आपल्याला असा, जेव्हा अडाणी माणसं बोलत असतात तेव्हा मोठी माणसं ऐकत असतात. भगवंत असं म्हणतात की चालू दे अर्जुना प्रवचन, काय हरकत नाही, चालू दे. पण ते मना नयेचे मुरारी ऐकून या. जेव्हा अडाणी माणसं अज्ञानी माणसं बोलतात तेव्हा मोठी माणसं ऐकत असतात. आणि जेव्हा आपण बोलतो मोठी माणसं काहीच उत्तर देत नाही तेव्हा आपलं काहीतरी चुकतं हे ज्याला समजतं तोही मोठा असतो. ते अर्जुनाच्या लक्षात आलं. हे जाणोनी पार्थ भ्याला हे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे साठोवाटे घ्यावे चित्ताची या. बरोबर आहे, मनाच्या कानी ऐकावे, नुसते काना नाही, मनाच्या कानाने ते ऐकलं पाहिजे. पण इथं देवाने ऐकलं नाही. हा परी ते मना नयेची मुरारी ऐकून ओम हो, तो श्रेष्ठ प्रकार आहे त्यांचा, प्रश्नच नाही. ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेचे मुरारी ऐकोनिया. हे देवाने ऐकलं पण देवाच्या मनाला मात्र पटलं नाही. आणि जेव्हा मोठा मनुष्य फक्त ऐकतो, आपल्या बोलण्याला काही प्रत्युत्तर देत नाही, तेव्हा निश्चित आपला काहीतरी चुकतं हेही कळतं. निदान एवढं तरी कळावंच. हे जाणवणी पार्थ भ्याला. हे अर्जुनाच्या लक्षात आलं. मग पुनरपी बोलू लागला, पुन्हा तो बोलू लागला म्हणे मनातल्या मनात. हा जो म्हणे शब्द आहे ना देवाच्या अर्जुनाच्या मनातला आहे. म्हणे देवो या बोला चित्त का देतीची ना. देव माझ्या या बोलण्यावर चित्त का बरं देत नाही. याचा अर्थ आपलं काहीतरी चुकतं आहे आणि चुकल्यामुळं पुढे अर्जुन शरणागती पत्करणार आहे. शिष्यस्ते हम शाधी मामतोम प्रपन्नम हा भाव पुढे येणार आहे. आणखीन काही विचार तो आपण उद्या बघूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडली